पळेल. सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख आपल्याबरोबर. बाबासाहेब, काय सांगताल, आज प्रचाराचा अगदी शेवटचा दिवस आहे, कशा पद्धतीने ह्या निवडणुका झाल्यात? तर आपण जर बघितलं असेल की वैयक्तिक विकासावर न होता वैयक्तिक पातळीवर देखील टीका होताना बघतात, कसं बघताय जरा? स्वर्गीय आबासाहेबांच्या काळामध्ये विचारावरती, तत्वनिष्ठेवरती या निवडणुका होत असत आणि आजच्या परिस्थितीमध्ये कॉन्ट्रॅक्टदार निवडणुकीला उभारलेले आहेत आणि पैशावरती निवडणुका होताना दिसत आहेत. या तालुक्याचं कधीही ही संस्कृती नव्हती, ती बिघडत चाललेली संस्कृती या निवडणुकीमुळे असं मला वाटतं. म्हणजे राज्यात सगळीकडेच सगळं बिघडलं वातावरण. नक्कीच राज्यामध्ये अशा पद्धतीचं प्रत्येक तालुक्यामध्ये वातावरण बिघडताना आपल्याला दिसतंय. शहाजीभाऊ पाटीलनी खरं तर टीका केली होती, कार्यकर्त्यांना तुमच्या आत टाकील किंवा पुढील अशा भाषा झाल्या होत्या. कुठंतरी त्यांनी विकासावर बोलण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर कुठंतरी बोलले, कसं बघताय जरा? स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये कधीही दादागिरी दमदाटीची भाषा केली नाही. आज तुमच्या पक्षाचं सरकार आहे आणि एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या पोराने यशस्वी उद्योजक होऊन जर निवडणुका लढवत असतील आणि त्याला त्या शेतकऱ्याच्या पोराला तुम्ही तुरुंगात टाकायची भाषा करत असाल तर त्या शेतकऱ्याचा तुम्ही, या राज्यातल्या शेतकऱ्याचा अवमान करताय. आणि माझी आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की बाबा, तुम्ही 4,500 कोटीचा निधी आणला, 7,000 कोटीचा निधी आणला म्हणून माईकवरनं सांगताय. आमच्याकडे ढीगभर पुरावेत, गाडीभर पुरावेत. जर पुरावे काढले तर लवकर कोण जेलमध्ये जाईल याचा विचार करण्याची वेळ आलेली आता. म्हणजे भ्रष्टाचाराची पुरावे तुमच्याकडे आहेत? गाडीभर पुरावेत आम्ही काढून ठेवलेले आहेत, फक्त ती वेळ आणू नका. कधी सादर करणार सगळे पुरावे? लवकरच सादर करू आम्ही. ही जर भाषा या तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या पोराला तुरुंगात टाकायची भाषा जर कोण करणार असेल तर शेतकरी कामगार पक्षाने बाबासाहेब देशमुख ही कदापि खपवून घेणार नाही. अजित पवारांची देवाज्ञ म्हणून 10 दिवस व्हायचे, नंतर आपण बघितलं असेल शपथविधी झाला, त्याचबरोबर त्यांच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू. कसं बघता, तुमच्या अगदी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, एकंदरीच्या वाईट घटनेनंतर ज्या काही घटना घडतात, घटनाक्रम आपण बघतोय, कसं बघताय सगळ्याला? खरं तर स्वर्गीय आबासाहेबांच्या आणि पवार कुटुंबाचे खूप चांगले संबंध आहेत, पण मी या गोष्टी बोलू शकत नाही कारण आमच्या कौटुंबिक संबंध आहेत आणि राजकारणामध्ये अशा गोष्टीवर बोलणं मला उचित वाटत नाही. एकंदरीत सोलापूर जिल्हा असेल किंवा आपल्या सांगोला तालुक्यात किती जागा आपल्या येतील? सांगोला तालुक्यामध्ये आमचं टार्गेट आहे 21-0चं आणि दीपक आबा आणि शेतकरी कामगार पक्षाची आघाडी झालेली, निश्चितपणे चांगलं यश या तालुक्याला मिळेल आणि तालुक्यामध्ये दमदाटी दडपशाहीची भाषा उघडून टाकू आम्ही. सांगोल्याहून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.